नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य भरती गट क आणि गट ड याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते आलेलं आपल्याला दिसत आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की ग्रुप सी आणि ग्रुप डी संवर्गातील पदभरती जी आहे ती प्रक्रिया नव्याने आयोजित करण्याबाबत आणि मित्रांनो कंपनी कुठली आहे, तसेच ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्यासाठी रिक्त जागा किती आहेत आणि एक वेळची विशेष बाब म्हणून पण काही गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे आरोग्य भरती संदर्भात. तर मित्रांनो अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आरोग्य भरती, तलाठी भरती इत्यादी पदांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल, तर मित्रांनो सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशनचं बटन देखील ऑन करून घ्या. मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन केले नसेल, तर टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करून घ्या. इथे PDF वगैरे सर्व जे आहे तुम्हाला इथे मिळत असतात. आणि तुम्ही कुठल्या पदासाठी तयारी करत असाल, तर आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करून घ्या. तलाठी भरतीची लेटेस्टची जी आहेत मित्रांनो कंबाईनसाठीची टेस्ट सीरीज नवीन लॉन्च झालेली आहे. ती देखील तुम्ही जॉइन करू शकता आणि आपला इथे जास्तीत जास्त सराव करू शकतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रांनो ऑफर देखील तिथे सुरू आहे. तर कुपन कोड वगैरे वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीने डिस्काउंट तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. तर चला आपलं अपडेट काय आहे ते आपण पाहूयात. तर पहा गट क व गट ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. ठीक आहे. तर याच्यामध्ये संदर्भ दिलेले आहेत. हे संदर्भ मित्रांनो तुम्ही GR वगैरे आहेत आपण पाठवलेले पण आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2023 पदभरतीच्या अनुषंगाने ग्रुप सी व ग्रुप डी संवर्गाची 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती 2023ची. त्यापैकी गट क संवर्गाचे 6,046, गट ड चे 3,519 असे 9,565 पदे भरून रुग्णसेवेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता विभागाच्या गट क संवर्गाच्या सरळ सेवेच्या कोट्यातील 4,476 पदे रिक्त आहेत व गट ड संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 2,465 पदे रिक्त आहेत. अशी एकूण किती पदे रिक्त आहेत? तर 6,941 पदे रिक्त आहेत. आता ही पदभरती जी आहे तर ती MPSC मार्फत व्हावं याचा बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. सदर पदभरती प्रस्ताव सुधारित करून व पत्र क्रमांक दिलेला आहे. आयुक्तालयाअंतर्गत असलेली गट क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव व सेवा प्रवेशबाबतची माहिती सुधारित प्रस्ताव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे. तर कोणते गट क ग्रुप सीची जी मित्रांनो परीक्षा आहे ती MPSC मार्फतच मॅक्सिमम चान्सेस आहे की ती MPSC मार्फतच होईल आणि गट ड ची परीक्षा जी आहे ती TCS कंपनी मागे जशी TCS कंपनीने घेतली होती तर ती TCS मार्फतच होईल असे आत्तापर्यंतच्या माहितीवरून मित्रांनो आपल्याला दिसत आहे. ग्रुप सीची जर एखाद वेळेस चान्सेस तर कमी आहे, परंतु जर नाही MPSC मार्फत झाली तर मित्रांनो ती देखील परीक्षा जी आहे ती TCS मार्फत घेतली जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो यातल्या एक डिटेल जे आहे त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि मी पण मित्रांनो जे आहे ते हळू या गोष्टी घेतो जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर पहा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा केलेली असून सर्व विभागाचा समावेश आहे. परंतु आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचा समावेश असल्याचे दिसून येत नाही. कशामध्ये मित्रांनो तो GR दिलेला आहे भरती प्रक्रियाच्या बाबतीचा त्याचा इथे उल्लेख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विभागामध्ये 10 व त्याहून अधिक वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर पदे अधिसंख्य म्हणून निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदरील पदे ही जाहिरातीद्वारे पदभरती प्रक्रियेत येत नाही. पदभरतीची जी मित्रांनो पदे आहेत, जी पदे सांगितली हे पहा इथे 6,941 तर ती सरळ सेवा कोट्यातील नव्याने भरण्यात येणारी पदे आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी. आणि आणखी त्यांनी एक गोष्ट की जे कर्मचारी आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्टर होते तर त्यांच्यासाठी नवीन पद निर्माण करून त्यांना देखील परमनंट म्हणजे सरकारी नोकरी देत याच्यामध्ये जे आहेत त्यांना घेण्यात यावे असे मित्रांनो अधिसंख्य म्हणजे अधिकचे पद जे आहेत ते निर्माण करण्यात येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्णसंस्थांसाठी आकृतिबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदापैकी उच्च स्तर सचिव समितीने 2,732 पदे वगळून
5223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. यास्तव आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक परिमंडळे यांच्या अधीनस्थ ग्रुप सी, ग्रुप डी मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत सर्व कार्यप्रमुख व उपसंचालक मंडळे यांच्याकडून प्राप्त माहितीवरून गट क ची रिक्त पदे किती आहेत? 5307. गट ड ची किती रिक्त पदे आहेत? तर 1888. अशी एकूण टोटल किती पदे दिसत आहे? तर 7195 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो, सद्यस्थितीला जाहिरात जी आहे ती 7000 प्लस जाहिरात निघणार आहे. इतकी पदं जी आहेत ती ते रिक्त आहेत. सदरील रिक्त पदांची पदं भरती करावयाची झाल्यास खालील बाबींची आवश्यकता आहे. तर याच्यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे. तर बिंदू नामावली जी आहे ती अपडेट करून मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. ते सर्व मित्रांनो प्रक्रिया आहे, काय काय होणे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही चालू आहे. आता पहा, शासन निर्णयानुसार TCS ही जी कंपनी आहे, TCS बाबत मी तुम्हाला सांगितलं, तर त्यांच्या त्या बाबतीत ते दिलेलं आहे. तर ग्रुप डी ची जी परीक्षा आहे गट ड ची, तर ती TCS मार्फत होणार आहे. आणि गट क जी आहे तर ती मित्रांनो MPSCकडे मॅक्सिमम चान्सेस आहे जाण्याचे, आणि जर नाही गेली तर मित्रांनो ती परीक्षा जी आहे ती कोणामार्फत होईल? TCS मार्फत होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 7195 पदे रिक्त आहेत. त्यांच्यासाठीची पदभरतीची नवीन जाहिरात जी आहे ती लवकरच निघणार आहे. त्याच्या सर्व हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, आपलं काम काय आहे की आपण जे आहे शांततेने अभ्यास करत राहणे, अपडेट्स वगैरे या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गोष्टी येतच राहतील. त्याच्यावर एक नजर आपली असली पाहिजे, नाहीतर काही वेळेस जे आहे ते आपल्याकडून गोष्टी मिस होतात. तर मित्रांनो, याची पूर्ण PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी पाठवून देईल. तिथून तुम्ही जे आहे ते आणखी डिटेलमध्ये वाचू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एक अपडेट होतं. तर जे पण विद्यार्थी आरोग्य भरतीची तयारी करतायत तर मित्रांनो, अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करा. आणि ग्रुप सी, ग्रुप डी याचे सिलेबस बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर सिलेबसचे व्हिडिओज जे आहेत मित्रांनो सगळ्या पदांसाठीचे आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सगळे व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील, जेणेकरून तुम्हाला कुठल्या विषयाची किती तयारी करायची आणि कशा पद्धतीने MPSC किंवा TCS या दोन्हीच्या बाबतीत आपण जे आहेत ते पाहूयात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला आणखी जे आहे ते सरळ होईल, सोपं होईल. ठीक आहे. चला थांबूयात आपण मित्रांनो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे. आणि मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला धन्यवाद. थांबतोय. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.